चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील 13वी कविता प्रकाशातले तारे तुम्हीला गाऊन घेणार आहोत आणि हिला अभ्यासणार आहोत. चला तर मग मी तुम्हाला त्या कवितेची चाल गाऊन दाखवते. तुम्ही ती लक्षात ठेवा आणि पाठांतर करा. ऐका, म्हणा, वाचा. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा. तुम्हा बोलविती फुलराणी, खेळ खेळती वारा पाणी. आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा, हसा मुलांनो हसा. रडणे हा ना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला. भारतभूच्या आदर्शांचा मनी उमटू दे ठसा, हसा मुलांनो हसा. सर्व मागचा विसरा गुंता, अरे उद्याच्या नकोत चिंता. बघा उरून तो बाळांनो रे, तुम्हा खुणवितो कसा, हसा मुलांनो हसा. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा. चला तर मग बघा पहिलं कडवं. प्रकाशातले तारे तुम्ही म्हणजे कोण? विद्यार्थी. सगळ्या विद्यार्थ्यांना कवीने उमाकांत काणेकर हे या कवितेचे कवी आहेत. त्यांनी म्हटलं आहे की तुम्ही सर्व प्रकाशातले तारे आहात, तेव्हा अंधारावरती रुसा आणि मुलांनो हसा. तुम्हा बोलविती फुलराणी, खेळ खेळती वारा पाणी. मुलांना फुलराणी बोलवत आहे आणि वारा पाणी खेळ खेळत आहे, तेव्हा आनंदाच्या शिखरावरती. आनंदाच्या शिखरावर म्हणजे खूप खूप आनंद होणे. आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा म्हणजे आनंदी व्हा. रडणे हा ना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला. भारतभूच्या आदर्शांचा मनी उमटू दे ठसा. आपला जो धर्म आहे तो रडण्यासाठी नाही आणि आपण हा जन्म घेतलेला आहे तो हसण्यासाठी. उगाच दुःख उगाळत बसण्यासाठी आपण जन्म घेतलेला नाही. आपली जी भारतभूमी आहे त्या भारतभूमीच्या आदर्शांचा आपल्या मनावर ठसा उमटला पाहिजे, असं आपलं कर्म आणि कर्तृत्व असलं पाहिजे. सर्व मागचा विसरा गुंता, अरे उद्याच्या नको ते चिंता. बघा अरुण तो बाळांनो. अरुण म्हणजेच सूर्य. सर्व जे मागचं झालं केलं ते सगळं विसरून जा आणि उगाचच उद्याच्या भविष्याची चिंता करत बसू नका, असं कवी या ठिकाणी म्हणत आहे. आणि म्हणतात बघा अरुण तो बाळांनो रे. अरुण म्हणजे सूर्य. तर सूर्य तुम्हाला कसा खुणवित आहेत ते पहा आणि हसा. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा. तर कविता नक्कीच तुम्ही पाठ करणार आहात. भेटूया आता पुढल्या व्हिडिओत.